सरकारनं सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये यंदापासून डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक केलेले आहे। अर्ज आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणात तफावत आढळल्यास डिजिटल नोंदच अंतिम मानली जाणार आहे। विमा योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल। फसवणूक केल्याचं उघड झाल्यास संबंधित अर्जदाराला पीक विम्यासह नमो शेतकरी महासन्मान सारख्या सर्व शासकीय कृषी योजनांच्या लाभापासून पुढील 5 वर्षांपासून थेट वंचित ठेवलं जाणार आहे। प्रत्यक्ष पेरणी सर्वेक्षणात चूक आढळल्यास सर्वेक्षण नोंदणी अंतिम। फसवणूक सिद्ध झाल्यास सरकारी योजनांपासून 5 वर्ष कोणताही लाभ मिळणार नाही। योजनेत सहभागी होण्यास 0.10 हेक्टर पिकांखाली क्षेत्र असणार गरजेचं। राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी काही कडक नियम लागू केलेले आहेत। यात ई पीक पाहणी सक्तीची करण्यापासून ते चुकीची माहिती दिल्यास होणाऱ्या कारवाईपर्यंतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सहभाग नोंदवण्यासाठी आता शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असताना शेतकऱ्यांनी डिजिटल पीक सर्वेक्षण अर्थात DCSMH या ई पीक पाहणी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पिकांची नोंदणी केलेली बंधनकारक असणार आहे। याचप्रमाणे या योजनेत अंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या नावे विमा भरल्यास ती विमा पॉलिसी बंद करून त्या पॉलिसीच्या विमा हप्त्यांची रक्कम जप्त केली जाणार आहे। 2026च्या खरीप हंगामामध्ये पीक विमा भरता असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून बोगस किंवा चुकीच्या पद्धतीने विमा घेतल्यास त्या शेतकऱ्याला पीक विमा कृषी विभागाच्या योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या DBT योजनामधून 5 वर्षासाठी ब्लॉक पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडून कमी क्षेत्राच्या पीक विमा पॉलिसी भरता जातात। याच्यावरही आता बंधनकारक घालण्यात आले आहे असून खरीप हंगाम 2026 पीक विमा योजनेमध्ये कमीत कमी 10 गुंठे क्षेत्राच्या पीक विमा भरण्यात येणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा।